मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे, बायकांची ना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे किंवा जी 3 कामं एखादी बाई, एखादी भाभी, एखादी वहिनी जर तुमच्यासोबत ना रोज वारंवार जर ती 3 कामं जर ती करायला लागली ना, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की त्या बाईला किंवा त्या वहिनीला तुम्ही ना खूपच जास्त तिला आवडता. कारण मित्रांनो बायकांना ना जेव्हा एखादा पुरुष, एखादा मुलगा जेव्हा त्यांना आवडू लागतो ना, आणि जेव्हा बायका एखाद्या पुरुषाच्या, एखाद्या मुलग्याच्या प्रेमामध्ये पडतात, तेव्हा मित्रांनो बायकांना आपलं जे प्रेम असतं ना, तर ते प्रेम ना त्याला दाखवण्यासाठी की म्हणजे बघ बघ मी ना तुझ्यावरती किती प्रेम करते, मला तू ना किती आवडतोस, हे त्याला दाखवण्यासाठी ना ती 3 कामं बायकांना मुद्दामून करायला लागतात. तर मित्रांनो ती 3 कामं ना आता मी तुम्हाला सांगतो, तर एकदम नीट ना लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशनने हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला स्पर्श करणं, तुम्हाला टच करणं. काय बोललो मी की मित्रांनो सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मित्रांनो पब्लिक प्लेसमध्ये तुम्हाला टच करणं, तुम्हाला स्पर्श करणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा ना एखाद्या बाईला, एखाद्या पोरगीला, एखादा मुलगा जेव्हा तिला आवडतो ना, तेव्हा मित्रांनो ती मुलगी किंवा ती बाई मुद्दामून ना जाणून बुजून सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मित्रांनो पब्लिक प्लेसवर त्याला जाणून बुजून ना स्पर्श करते, त्याला टच करते. जसं मित्रांनो फॉर एक्झाम्पल त्याच्या पायाला पाय लावणं. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही बसलेला आहात, सो मित्रांनो ती ना टेबल खालून तिचा पाय ना तुमच्या पायाला लावणार, तुमच्या पायाला पाय टच करणार. किंवा मित्रांनो चालताना ना तुमचा जो हात आहे ना, तर तो हात ना आपल्या हातामध्ये पकडणार. किंवा मित्रांनो मुद्दाम ना झोपेचं नाटक करून तुमच्या खांद्यावर डोकं ठेवणार. असं मित्रांनो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेसवर तुम्हाला स्पर्श करणार, तुम्हाला टच करणार. तर मित्रांनो जेव्हा ना एखादी बाई, एखादी पोरगी तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मित्रांनो 4 चौघामध्ये तुम्हाला जेव्हा ती स्पर्श करेल, जेव्हा ती टच करेल, तेव्हा मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूपच जास्त तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना सार्वजनिक ठिकाणी असं म्हणजे स्पर्श तेव्हाच करतात जेव्हा त्यांना ना तो पुरुष, तो मुलगा त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण मुलग्याला, कोणत्या पण पुरुषाला 4 चौघांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेसवर असं कोणत्या पुरुषाला टच करत नाही. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत बोलताना एकदम बिंदास, एकदम म्हणजे न लाजता, न घाबरता एकदम बिंदास बोलणं. म्हणजे मित्रांनो डबल मिनिंग भाषेचा वापर करणं, चावटपणा करणं. आता मित्रांनो बघा, जर एखादी बाई ना तुमच्यासोबत बोलताना एकदम ती बिंदास बोलते, ती आपली लाज लज्जा सर्व सोडते आणि एकदम बिंदास ना एकदम म्हणजे खुलून, एकदम फ्रीली तुमच्यासोबत बोलते, डबल मिनिंग भाषेचा वापर करते, चावटपणा करते, तर मित्रांनो हा पण इशारा ना हेच सांगतो की तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासोबत एवढं म्हणजे खुलून एकदम बिंदास कधीच बोलत नाही. आणि मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासोबत डबल मिनिंग भाषेचा वापर करून म्हणजे मित्रांनो थोडंसं ना घाणेरड्या भाषेचा वापर करून, एकदम म्हणजे चावटपणा करून असं कोणत्या पण पुरुषासोबत ना बोलत नाही. बायका फक्त आणि फक्त ना त्याच पुरुषासोबत चावटपणा करायला सुरुवात करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो एकदम बिंदास, न लाज बाळगता, न घाबरता तुमच्या शरीराचं उघडपणे कौतुक करणं. काय बोललो मी? न लाज
बाळगता न घाबरता एकदम बिंदासपणे तुमच्या शरीराचं उघडपणे कौतुक करणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा ना एखादी बाई एखादी पोरगी न लाज बाळगता न घाबरता तुमच्या समोर येऊन जर तुमच्या शरीराचं उघडपणे जर ती कौतुक करते, जसं की फॉर एक्झाम्पल, अरे वा तुझी जी बॉडी आहे ना ती एकदम मस्त आहे, तुझी बॉडी ना मला खूप जास्त आवडते, अशी बॉडी बघून ना मला तर असं वाटतं की तुला ना मिठी मारावी, तुझे केस आहेत ना केस, तर ते केस ना एकदम चांगले आहेत, तू म्हणजे तुझ्या केसांना ना थोडंसं जरी सेट केलास ना तर तू एकदम म्हणजे हँडसम वाटतोस, तुझे जे डोळे आहेत ना डोळे, तर तुझे डोळे ना एवढे सुंदर आहेत की म्हणजे असं वाटतं की तुझ्या डोळ्यामध्ये बघतच राहावं. असं मित्रांनो जर ना तुमच्या शरीराचं उघडपणे जर ती कौतुक करते तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही ना आवडता. कारण मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाच्या शरीराचं असं उघडपणे कौतुक अशी त्याची तारीफ ना अजिबात करत नाही. बायका फक्त आणि फक्त त्याच पुरुषाच्या शरीराचं उघडपणे कौतुक करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हे ना तिसरं काम आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.